आणि आता एक मोठी बातमी। छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाच्या लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान गोंधळ उडालाय। स्किल टेस्टच्या वेळी परीक्षा देण्यासाठी आवश्यक कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे। त्यामुळे संतप्त विद्यार्थी आक्रमक झाले। मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जमलेले आहेत। परीक्षेच्या नियोजनावरून विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते। या प्रकारामुळे परीक्षा केंद्रावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। विद्यार्थ्यांच्या आरोपांवर प्रशासनाकडून आता काय स्पष्टीकरण दिलं जातं आणि परीक्षा प्रक्रियेबाबत पुढील निर्णय काय होतो हे बघावं लागेल। अभिजित दिपके या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न अभिजित दिपकेंकडून केला जातोय। मीडियाला जाऊ दे ना। अरे एक मिनिट छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य आहेत। हायकोर्टाच्या लिपिक पदासाठीच्या परीक्षेसंदर्भातला हा गोंधळ आहे। इथे स्किल टेस्ट साठी आवश्यक असलेले कॉम्प्युटर्स उपलब्ध नसल्यामुळे हा मोठा गोंधळ उडालाय। सध्या अभिजित दिपके या ठिकाणी पोहोचलेत आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा नेमका घोळ काय आहे हा इथल्या परीक्षार्थींकडून ते समजून घ्यायचा प्रयत्न करतायत। अब ये नीचे ले आगे मत सुशील भैया हाथ डालिए तू भैया हाथ डालिए रे तुम्हारी जी ना तुम्हारा तो दिखाएंगे ताकत नहीं तुम्हारा शिमला आपने देखा थोड़ा मागे होना परीक्षेसाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ठिय्या देत आंदोलन केलेलं होतं। गेले 3 तासांपासून हे आंदोलन सुरू होतं। इथे लेखी परीक्षा झाली, मात्र त्यानंतरच्या स्किल टेस्टसाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले, परीक्षार्थी संतप्त झाले आणि त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं। 3 तासांपासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न इथे मांडून धरलेले आहेत। योग्य कॉम्प्युटर्स उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त झालेले आहेत। प्रशासनाकडून या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेलं नाही। ही स्किल टेस्ट कशा पद्धतीने घेतली जाईल, कधी घेतली जाईल याची माहिती, अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही। सुमित पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। सुमित, नेमकं काय घडतंय या ठिकाणी, विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे? सकाळी हायकोर्ट लिपिक पदाची प्रक्रिया दरम्यान कम्प्युटरचा काही तांत्रिक बिघाड झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडे झाला। त्यानंतर विद्यार्थ्यांनी या परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। मात्र त्यानंतर आता अभिजित दिपके यांनी या आंदोलन दखल घेतले आहे आणि ते या ठिकाणी दाखल झाले आणि विद्यार्थी चर्चा करतायत। त्यानंतर काही विद्यार्थ्यांना मान्य होत आहे की आता या ठिकाणी तांत्रिक अडचण आम्हाला निर्माण झाल्या आणि त्यामुळे परीक्षा देण्यास आम्हाला काही अडचणी आल्यात। त्यामुळे आता विद्यार्थ्यांची अभिजित दिपके या ठिकाणी चर्चा करतायत आणि त्यानंतर आता चर्चेतून काहीतरी मार्ग निघतो का, त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त उपायुक्त देखील या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासोबत देखील अभिजित दिपके चर्चा करतात आणि त्यानंतर ते तोडगा निघतो हे महत्त्वाचं आहे।
अगदी डीसीपी इथं आलेले दिसत आहेत. डीसीपी अभिजित दिपके यांच्याशी काही प्रमाणात संवाद साधतायत. या दोघांमधला संवाद नेमका काय आहे तो आपल्याला लक्षात येत नाहीये. मात्र पोलीस अभिजित दिपके यांना काही विनंती करतायत आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं सुद्धा ते ऐकून घेत आहेत. सुमी, तिथे नेमकी अडचण काय झालेली होती विद्यार्थ्यांची? विद्यार्थी एवढे संतप्त का झालेले आहेत? ऑनलाईन प्रकार ही पद्धतीने ऑनलाईन परीक्षा होती आणि दरम्यान त्याप्रमाणे काही कम्प्युटरला अडचणी होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे परीक्षा देण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी या अडचणी परीक्षा केंद्राचा जो कारभार आहे दिशा कारभार आहे त्याबद्दल विशेष धोरणासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं. दरम्यान आता या आंदोलनाची दखल यांनी घेतली आहे. या ठिकाणी दाखल झालेलं आहे. चर्चा करता विद्यार्थ्यांशी ऑनलाईन होती बोलून होतो आणि ऑनलाईन एक्झाम असताना सुद्धा इथं कीबोर्डची व्यवस्था नव्हती किंवा कम्प्युटर चांगली व्यवस्था नव्हती आणि त्याच्यामुळं सगळ्यांचं जे सर्व्हर जे कुठे काम करत नव्हतं किंवा लॉग आउट झालेले सगळे 10 मिनिटात, बरोबर. आणि त्याच्यामुळे सगळे फेल झाले असं मला सांगण्यात आलेलं, बरोबर आहे. कोण कोण फेल झाले हात वरती करायचा असं मला सांगण्यात आलेलं, बरोबर आहे. कोण कोण फेल झाले हात वरती करा एकदा. झालीच नाही अजून. आकाश, एक मिनिट त्यांना सगळ्यांना इकडे बोलून घ्या. सगळ्या विद्यार्थ्यांना इकडे बोलून घ्या. इधर एकदम बीच में हाथ तेरा नाही. बरं, आता आपण असं करू, जोपर्यंत आज कोणी हायकोर्टचे जज आहे म्हणे, डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज आहे म्हणे आणि परीक्षा त्यांच्याच अंतर्गत आहे. तर जोपर्यंत जज साहेब बाहेर येऊन गॅरंटी देत नाही री एक्झामिनेशनची, तोपर्यंत येऊन सरकायचं. उद्या तुझा तिकडे पेपर आहे. नाही तर मला एक सांगा, सगळे बसायला तयार आहे ना? बघा, मी दिल्लीमध्ये दिल्ली घर नसताना तिथं 35 दिवस बसून राहिले. संभाजीनगर तर माझं घर इथून तर मी हलणारच नाही. तुम्ही जर बसायला तयार असेल मी तुमच्यासोबत बसतो. जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून सरकायचं. ठीक आहे. तर आता आपल्याला कोणालाही काही त्रास द्यायचा नाहीये. तुम्ही आपलं जंतर मंतरचं आंदोलन पाहिलं काय केलं. 35 दिवस होतो शांतपणे बसून राहिलो होतो, आता तशी तिथं बसून राहिलो. आता हेच जंतर मंतर आहे आपलं. निघून जा. आपण स्वतःसाठी लढतोय, हलायचं नाही. कारण की तेच यांना हे वाटतं की मुलं थोडा वेळ बसतील आणि 10 वाजल्यापासून आम्ही इथं सगळे बसायला तयार आहे ना? तर आम्ही तुमच्यासोबत बसतो. एक मिनिट, हळूहळू एक मिनिट. अभिजित दिपके यांनी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की जर आंदोलन करायचं असेल तर ते संपूर्णपणे शांततेच्या मार्गाने करायचं. तुम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असाल तर मी तुमच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देईन आणि मीही तुमच्यासोबत इथे बसेन. विद्यार्थ्यांनी त्यांच्या या विनंतीला मान दिल्यानंतर अभिजित दिपके या विद्यार्थ्यांसोबत स्वतः आंदोलनाला बसलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोर्टाच्या लिपिक पदासाठीची आज परीक्षा झाली आणि परीक्षेनंतर जी स्किल टेस्ट होती त्या स्किल टेस्टसाठीच्या कॉम्प्युटर्समध्ये काही बिघाड असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आणि त्यानंतर विद्यार्थी संतप्त झाले आणि त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे.
गेले 3-3.5 तासांपासून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. त्यांनी ठिय्या दिलेला आहे. याची माहिती मिळताच अभिजित दिपके त्यांच्या भेटीला आलेले आणि अभिजित दिपके यांनी या विद्यार्थ्यांसह इथे आंदोलनाला बसायचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता हेच आपलं जंतर मंतर असं म्हणत अभिजित दिपके स्वतः इथे विद्यार्थ्यांमध्ये बसून आंदोलन करतायत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिजित दिपके यांनी पाठिंबा दिलाय. सगळेच विद्यार्थ्यांना फेल करण्यात आले. तर हे विद्यार्थी फेल नाही झाले, सिस्टम फेल झाली, सरकार फेल झाली, विद्यार्थी फेल नाही झालेले. आणि इतक्या दुरून दुरून जेव्हा विद्यार्थी येत आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना सांगतायत की तुम्हाला आकला नाही का परीक्षा कशी द्यायची. यांना आकला नव्हत्या का मग आधी? जर यांना माहिती आहे की ऑनलाईन परीक्षा होती तर यांना आकला नव्हत्या का चांगल्या कीबोर्ड आधीच लावायचे? यांना आकला नव्हत्या का की सर्व्हर बरोबर आधीच चांगले सर्व्हर करायचे? स्वतःला अक्कल नाही या सरकारला आणि विद्यार्थ्यांची अक्कल काढतात जितक्या दुरून गरीब घराचे परीक्षा द्यायला येत आहेत. तर आता मुलांची अशी मागणी आहे की एक तर री एक्झामिनेशन झाली पाहिजे. तर जोपर्यंत री एक्झामिनेशन होत नाही आणि तुर्तास झाली पाहिजे ती नोटिफिकेशन लगेच आलं पाहिजे, कारण की दुरून विद्यार्थी आलेले आहेत आणि 2 शिफ्ट बाकी आहेत. आणि जोपर्यंत बाहेर येऊन जे डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज आहे ते गॅरंटी देत नाही, नोटिफिकेशन देत नाही, लिखित मध्ये देत नाही, तोपर्यंत इथून कोणीच सरकणार नाही. एक मिनिट मला सिस्टीममध्ये जे लोक बसले त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं का? त्यांचे काय नेमके त्यांना आता ते विद्यार्थी इतक्या वेळेस बोलायचा प्रयत्न करत होते. तर विद्यार्थ्यांची अक्कल काढली सिस्टम मध्ये बसलेल्या लोकांनी. यांची अकली जर एवढ्या जास्त आहेत तर मग यांनी आधी कम्प्युटर चांगले का नाही बसवले? हे कोण आहे विद्यार्थ्यांची अक्कल काढणारे? कुठे ना कुठे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न उभा केला होता स्टुडंट्स बद्दल, शाळेच्या विद्यार्थ्यांबद्दल. आता एक्झामचं सुद्धा तसंच दिसतंय. एक्झामचं तर हेच आहे ना, म्हणजे जिकडे तिकडे ऑनलाईन परीक्षा घेतायत, पण तुमची लायकी आहे का ऑनलाईन परीक्षा घ्यायची? एक परीक्षा दाखवा जिथं तुम्ही ती नीट घेतलेली आहे, तिथं सर्व्हर डाऊन नसेल झालं किंवा जिथं कम्प्युटर चांगले असतील. लायकी नाही तुमची ऑनलाईन परीक्षा घ्यायची, तर मग घेऊन ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचं भविष्य कशाला तुम्ही खराब करतायत? आता तुमची काय भूमिका आहे आंदोलनावर? हे मुलं जोपर्यंत ह्या मुलांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण नाही होणार तोपर्यंत मी याच मुलांसोबत बसून राहील. आणि यांनी ठरवलं इथं बसायचं तर यांचं समर्थन करण्यासाठी मी इथं बसलेलो. हिंदी में सर बताइए, आज जो यहाँ पे जो स्टूडेंट की एग्जाम में जो थोड़ा सा देरी हुई है, काफी सारे बच्चे दिख रहे हैं, आपकी क्या बातचीत हुई है बच्चों से? अभी इन स्टूडेंट्स ने मुझे बताया कि इनकी सुबह हाईकोर्ट की एग्जाम थी और जैसे ये लोग एग्जाम देने बैठे तो पता चला कि किसी का माउस नहीं काम कर रहा है, किसी का कीबोर्ड नहीं काम कर रहा है और 10 मिनट के अंदर मेजोरिटी ऑफ द स्टूडेंट्स लॉग आउट हो गए और उसके बाद सबको फेल कर दिया गया. तो ये तो इन बच्चों का फेलियर नहीं, ये सिस्टम और सरकार का फेलियर है जो ऑनलाइन एग्जाम नहीं ले पा रही है. उसके बावजूद भी इतने सारे जो यहाँ पर सैकड़ों बच्चों उनको एक साथ फेल कर दिया इन लोगों ने. और जब इन लोगों ने कंप्लेन करी जो अथॉरिटीज है अंदर, तो उन अथॉरिटीज ने कहा कि इन बच्चों में अक्ल नहीं, एग्जाम कैसे दी जाती है. तो अथॉरिटीज में इतनी ज्यादा अक्ल है इन बच्चों से, तो अपनी अक्ल का थोड़ा इस्तेमाल करते, पहले से अच्छे कंप्यूटर्स लगा देते, पहले से ही फंक्शनिंग कीबोर्ड लगा देते, पहले से ही जो सर्वर है वो ठीक कर देते अगर इनमें इतनी ज्यादा अक्ल है तो. और अभी स्टूडेंट्स के साथ बहुत दूर दूर से स्टूडेंट्स आए, पूरे महाराष्ट्र भर से स्टूडेंट्स ये एग्जाम देने आए थे. अभी मैंने बात करी तो कोई अमरावती से आया है, कोई बीड से आया है, कोई लातूर से आया है, अंबेजोगाई से आया है. तो ये बच्चे कहाँ जाएंगे, अब क्या करेंगे? ये क्या ऐसे ही फेल का सर्टिफिकेट लेकर अपने घर जाएंगे? क्या बोलेंगे घर पर जाकर? कोई बता रहा है 6-6, 7-7 महीने से प्रिपेयर कर रहे थे एग्जाम के लिए, अब घर जाकर क्या दिखाएंगे मुंह माँ बाप को कि मैं फेल हो गया एग्जाम में? और एग्जाम में क्यों फेल हो गया? सर्वर काम नहीं कर रहा था. तो ये सरकार की गलती है. अंदर जो भी बैठा है, मुझे बताया गया कि डिस्ट्रिक्ट कोर्ट के जज बैठे, वो बाहर आए, रिटर्न में दे कि एग्जामिनेशन फिर से होगी और अब आज जो कंप्यूटर्स थे उन कंप्यूटर्स पर नहीं होगी. इसके बाद ये ऐसा फिर से हाल होना नहीं चाहिए. बच्चों का भविष्य दांव पर लगा हुआ है. आपकी उनसे कोई बात हुई है सिस्टम की? अभी उनको ये बच्चे बात करने गए थे तो उन्होंने उनकी अकल निकाली कि इनमें अकल नहीं है. तो अभी मैं चाहता हूँ डिस्ट्रिक्ट जज को अगर बात करनी है तो वो यहाँ नीचे आ जाए, नीचे आकर सबके सामने बात करें. कहीं ना कहीं आपने स्कूल का जो मुद्दा निकाला था इंफ्रास्ट्रक्चर का, उसी तरीके से अभी कॉलेज के जो स्टूडेंट्स हैं उनकी एग्जाम में भी एक तरीके से इंफ्रास्ट्रक्चर का ही मुद्दा सामने आ रहा है. जैसा स्टूडेंट कह रहे हैं कि कहीं पे कीबोर्ड काम नहीं कर रहा है, कर्सर बराबर नहीं दिख रहा है. आप क्या कहना चाहेंगे इस एग्जाम में? नहीं, मुझे इस पर ये लगता है कि अगर आपके पास इंफ्रास्ट्रक्चर नहीं है, अगर आप ऑनलाइन एग्जाम करवा नहीं सकते तो आप क्यों ऑनलाइन एग्जाम करवा रहे हो? किस चीज के लिए करवा रहे हो?
पूरे देश में, पूरे महाराष्ट्र में पहली बार नहीं कोई ऑनलाइन एग्जाम का सर्वर डाउन हुआ है जहाँ कीबोर्ड काम नहीं कर रहा है या जहाँ माउस नहीं काम कर रहा है। हर एग्जाम में ये होता रहा है। ये सरकार मुझे बता दे कोई एक एग्जाम जहाँ पर ऑनलाइन एग्जाम ठीक से हुई हो। तो जब आप ले नहीं सकते ऐसे एग्जाम्स ऑनलाइन, जब पता है सबको कि आपके बस की है ही नहीं, तो उसके बाद भी आप बार बार ऑनलाइन एग्जाम लेकर बच्चों का भविष्य क्यों खराब कर रहे हो? तुमचं म्हणणं आहे की ते खाली येऊन बोलले पाहिजे डिस्ट्रिक्ट जज, पण त्यांच्याकडून काही वेळापूर्वी विद्यार्थ्यांनी जे सांगितलं की त्यांना माध्यमांसमोर बोलायला म्हणजे त्यांचं परवानगी नसते, त्यामुळे ते बोलत नाही. माध्यमांसमोर याची गरज नाही, विद्यार्थ्यांसमोर तरी येतील ना. विद्यार्थ्यांसमोर तरी येतील ना. आज जशी अक्कल काढलेली आहे तशी बाहेरून बोला होतं विद्यार्थ्यांसोबत, आणि विद्यार्थी शांतपणे बसलेले. कुछ विद्यार्थियों को ऊपर बुलाया गया था जिसमें दो से ज्यादा विद्यार्थी ऊपर गए थे. मुझे बोला गया कि चर्चा हुई नहीं, फिर से उनको वापस भेज दिया. चर्चा नहीं की उनके साथ. अभी मुझे बता. नाही तर महाराष्ट्रभर मला आता तेच कळतंय मुलांकडून की प्रत्येक सेंटरवर असं झालेलं आहे. याचं मूळ कारण हे की कोणतंच सेंटरमध्ये ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही. तर याच्याने पूर्ण आता फक्त संभाजीनगरने पूर्ण राज्यभराच्या मुलांचं जे भविष्य आहे ते कुठं ना कुठं पणाला लागलेलं आहे. तर त्या मुलांनी त्यांच्या भविष्याला लढण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि त्यांनी लढलंच. ठीक है, ओके, थँक्यू. रिटर्न एक्झाम पास करून आलेली विद्यार्थी ठीक है, ओके. ठीक है, चलो. तो बैठिए तो. क्या बोल रहा? तर ऑनलाईन परीक्षा घेऊ शकत नाही तर का घेता, असा अभिजित दिपके यांनी थेट प्रश्न सरकारला आणि कोर्टाच्या प्रशासनाला विचारलेला आहे. मुलं एवढ्या लांबून इथं परीक्षेसाठी येतात, त्यांना हे परीक्षा घेऊ शकत नाही हे उत्तर कसं काय तुम्ही देऊ शकता? ही मुलं घरी जाऊन काय उत्तर देणार? एवढा साधा आणि थेट प्रश्न अभिजित दिपके यांनी प्रशासनाला विचारलेला आहे. 10 मिनिटाच्या आत विद्यार्थ्यांचे कॉम्प्युटर्स बंद झाले आणि या विद्यार्थ्यांना नापास असा शेरा मिळालेला आहे. यावर प्रशासनाचं काय उत्तर आहे? सध्या हे विद्यार्थी गेले 3-3.5 तासापासून या ठिकाणी धरणं आंदोलन करत बसलेले आहेत. त्यांना प्रशासन काय उत्तर देणार आहे? कोर्टाने, डिस्ट्रिक्ट जज यांनी बाहेर येऊन या विद्यार्थ्यांना सामोरं जावं, त्यांना उत्तर द्यावं, नेमकं काय आहे ते चित्र स्पष्ट करावं, असं अभिजित दिपके यांनी मागणी केलेली आहे. विद्यार्थ्यांची तशीच मागणी आहे आणि त्या मागणीला अभिजित दिपके यांनी पाठिंबा दिला आहे. हा रिपोर्ट तुमच्या परीक्षेसाठी यूज होईल. आम्ही ते मान्य केलं. आम्ही त्या रिपोर्टवर प्रॅक्टिस करतो. इथं आल्याच्या नंतर समजतंय हे दाबलं तर ते निघतंय तिथे. आणि जसं की आता तुम्हाला बोलले की आयडी म्हणून त्यांच्याजवळ काही नव्हतंच नाही. ह्याच्यात सावळा गोंधळ झाला नसेल ही तुटली शासकीय हायकोर्ट न्याय देण्यासाठी आलंय का अन्याय करण्यासाठी आलंय हा पण आम्हाला प्रश्न पडतो. कारण की सर आता सपोज माझी प्रॅक्टिस तर मी 4 महिने झाले करतोय, मला माहिती मी पास होतोय, पण ज्या ठिकाणी एखादा विद्यार्थी पास होत नाहीये त्यांनी जर त्याची आयडी प्रूफ त्यांच्याजवळ कोणते पाहिजे, त्यांच्याजवळ दुसरा मुलगा जर बसवला, अशा काही केसेस आहेत ज्या आमच्या कानावर येतात. विद्यार्थी म्हणून आम्हाला पण निराशा फील होत असेल ना, किंवा ते तिथे जाऊन जर मग साईडचा विद्यार्थी ऑब्जेक्शन पण घेऊ शकत नाही. आता जर आम्ही मेरिट घेऊन पास होतो, जे विद्यार्थी सपोज ब्लेम करत नाही किंवा मला कोणाची हेल्ला करायची नाही, मी एक सांगतो की रेकॉर्ड करे तुम्ही त्या गटावर होता आणि त्याने जर कमी विद्यार्थी बसवला तर त्याला 19-18 असे मार्क आले तर ऑब्वियस गोष्ट आहे जो स्कॉलर विद्यार्थी त्याच्यासोबत अन्याय होणार आहे. मग ह्याबद्दल हायकोर्टाने आधी का विचार केला नाही? हायकोर्ट सगळी व्यवस्था आणखी गोपनीय ठेवते. का गोपनीय ठेवते? तुम्ही आयबीची एक्झाम कंडक्ट करताय का? नाही ना. जर तुम्हाला टायपिंग बद्दल गाईडलाईन सांगता येत नाहीये तर तुम्ही एक्झाम का कंडक्ट करताय? विनाकारण आम्ही मान्य केलं तुमच्या यंत्रणा तुम्ही सगळं काही प्रोव्हाइड करतात, पण विद्यार्थी हा तुमच्याकडे लक्ष देऊन होता. 8 दिवस झालं परीक्षेची डेट आल्यापासून लक्ष देऊन होता की तुम्ही टायपिंग बद्दल काही गाईडलाईन्स करतात, पण त्यांनी आणखी नाही. इव्हन आम्हाला आणखी नाही माहित नाही की गाईडलाईन्स काय आहेत. आम्ही बाहेर
आणि केली कशी मग करायची कशी आम्हाला प्रॅक्टिस करण्याचं कसं होतं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही म्हणताय की सगळ्यांना समान न्याय देणार, सगळ्यांची परीक्षा समान. एकाला कीबोर्ड वेगळ्या डेस्कटॉप दुसऱ्याचा डेस्कटॉप व्यवस्थित नाही. इथं काही कीबोर्डवर तर असं 4च्या जागेवर 8 आकडा आहे, 8च्या जागेवर 4 आकडा आहे. बटन दाबलं तर एंटर की उडून जाते. तर मॅडम काहीला चिकट टेप लावलेला बटन आणि इकडचं शिफ्ट चालत नाही, तर ते म्हणता इकडचं दाबा. प्रॅक्टिस केलीच नाही. ज्यावेळेस लोंढे सर बुमा घ्या थोडा बुमा घ्या लोंढे सर कळला राहिली पाय सेंटरवाले बोलले तुमच्या नशिबावर राहिलं तुम्हाला आता नशिबावर आम्ही नशिबावर सोडलं असतं. आम्ही नशिबासाठी इथं आलो आम्ही कोरोना संपल्यापासून प्रिपेअर करतो एक्झामसाठी. सेंट्रल इन्चार्ज बोलल्या सेकंड आणि थर्ड शिफ्टची एक्झाम मी कंडक्ट करणार नाही. आणि आता महिन्याला पेपर आहे कसं जाणार माझं त्यांच्यावर पण असं सांगू लागले की तुमच्यावर काय विद्यार्थ्यांना कसं डिवाइड करते डिवाइड झालं पाहिजे. गेलो नाही दादामध्ये त्यांना विचारा, त्यांना म्हणलं तुम्ही बाहेर येऊन कारण त्यांचा मुद्दा तर राहिलाच असतो ना. आम्हाला भेटले असते की त्यांनी बघितलं असतं, त्यांनी बोलवलं, त्यांनी 2 जणांना बोलवलं. ते बोलून काय बोलले असते तुम्हाला सेकंड आणि थर्ड शिफ्टला कीबोर्ड चेंज करून देऊ. पण जे यांच्यावर फर्स्ट शिफ्ट वाल्यांसोबत झालं त्याच्यामुळे कुणीही गेलं नव्हतं अगोदर. पण नंतर 2 जण गेले तर ते बोलायला चांगलं केलं कारण की एकमेकांसाठी उभा राहणार. जेव्हा हे लोक सगळे एकत्र उभा राहतात आणि आपली वाट लावतात तेव्हा आपल्याला एकमेकांसाठी उभा राहणं गरजेचं आहे. ते तुम्ही असं नाही म्हणले की नाही आम्हाला परीक्षा द्या. आम्ही 12 वाजल्यापासून इथे ना पेशन्स ठेवून उभा आहे. 9:30 झालेली आहे सर. 6 वाजले आणखी घरी आणखीच बसलेली फॅसिलिटीज असतात. मध्ये पाणी नाही प्यायला. 9:30 वाजता एंट्री झालेली आहे. आम्ही एक्झाम दिलेली सर. यांना बोलायचं काय या ना तुम्ही असं मला नीट आमचं तर एकदम क्लिअर दिसत होतं फॉर्म आहे किंवा डॉट झाले होते पेनाने. MSc
तर आम्ही 5-6 महिन्यापासून प्रिपरेशन करतोय सर. त्यामुळे थोडं प्रॅक्टिस केलेली आहे आणि 10 मिनिटात आमचं करिअर, आमचं स्वप्न, आमचं सगळं धुळीत जाते सर. 10 मिनिटं टाइम होता 10 मिनिटात आणि 10 मिनिटं जर कसं कळणार कसं एक एक करून त्याच्या अगोदर प्रॅक्टिसचा टाइम असतो. माझा कीबोर्ड चेंज करून त्याच्यामध्ये पूर्ण माझा अर्धा तास प्रॅक्टिसचा टाइम असतो का पूर्ण त्यांनी घालवला. आणि एकदम फर्स्ट पार्ट 5 मिनिटं अगोदर मला कीबोर्ड चेंज करून दिलं, पण तो पण एकदम खराब. बसलो ना मी आता तुमच्यासोबत. मी सरकार नाही जोपर्यंत तुमच्या मागणं पूर्ण